हॅलो एव्हरीवन. आज आपण SY BCom कॉर्पोरेट अकाउंटिंग सेमिस्टर 4 या सब्जेक्टमधील चॅप्टर नंबर 4 अकाउंटिंग रेशिओ ॲनालिसिस इलिस्ट्रेशन नंबर 4 पेज नंबर 4.35 पाहणार आहे. सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया. पोकारे लिमिटेड बरोडा प्रोवाइड यू द समरी ऑफ एक्सपेन्सेस अँड इन्कम बॅलन्स ॲज ऑन 31 मार्च 2025. म्हणजे त्यांनी तुम्हाला काय केलेलं आहे, एक्सपेन्सेस अँड रेव्हेन्यू म्हणजे इन्कम, एक्सपेन्सेस आणि इन्कमची तुम्हाला इथं बॅलन्स दिलेले आहेत, म्हणजे समरी दिलेली आहे. त्याच्यावरून तुम्हाला रेशिओ फाइंड करायचे आहेत. एक्सपेन्सेस आपल्याला इथं दिलेले आहेत आणि इन्कम दोन्ही दिलेलं आहे. तर काळजीपूर्वक तुम्ही क्वेश्चन रीड करायचं आहे. पहिलं सांगितलेलं आहे डिलिव्हरी व्हॅन रनिंग चार्जेस. आता इथं तुम्हाला 2 अकाउंट ओपन करावे लागणार आहेत, कारण त्यांनी इथं खाली सांगितलेलं आहे कॅल्क्युलेट ग्रॉस प्रॉफिट रेशिओ आणि नेट प्रॉफिट रेशिओ अँड कमेंट ऑन द सेम. आणि तुम्हाला काय करायचं आहे, कमेंट पण द्यायची आहे. ग्रॉस प्रॉफिट रेशिओ आणि नेट प्रॉफिट रेशिओ फाइंड करायचं आहे. मग तुम्हाला ह्याच्यामध्ये जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्याच्यामध्ये ट्रेडिंग अकाउंटचे पण ॲटम आहेत, काही ॲटम प्रॉफिट अँड लॉसचे आहेत, इन्कम पण आहे आणि एक्सपेन्सेस पण आहेत. असे सगळं मिळून तुम्हाला एकत्र दिलेलं आहे. मग तुम्ही काय करायचं आहे, क्वेश्चन रीड करताना समजून घ्यायचं आहे की कोणत्या ॲटमचं पोस्टिंग ट्रेडिंग अकाउंटला होणार आहे आणि कोणत्या ॲटमचं पोस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला होणार आहे. मग आपण काय करायचं आहे, पेन्सिलने तिथं लिहून ठेवायचं आहे कोणत्या अकाउंटला कोणते ॲटम जाणार आहेत ते. पण सर्वात प्रथम तुम्हाला हे माहीत असणं गरजेचं आहे की ट्रेडिंग अकाउंटला कोणत्या ॲटमचं पोस्टिंग करतो. तर ट्रेडिंग अकाउंटला डायरेक्ट एक्सपेन्सेस अँड डायरेक्ट इन्कमचं पोस्टिंग करतो. मग डायरेक्ट एक्सपेन्सेस अँड डायरेक्ट इन्कम म्हणजे काय, तर इथं तुम्ही स्वतःला असं समजून घ्यायचं आहे की आपण कंपनीमध्ये आपली स्वतःची कंपनी आहे आणि कंपनीच्या आतमध्ये जेवढे एक्सपेन्सेस होतात त्याला आपण डायरेक्ट एक्सपेन्सेस होतं. म्हणजे प्रोडक्शनशी रिलेटेड असणारे ऑल एक्सपेन्सेस शो ऑन द डेबिट साईड ऑफ द ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला प्रोडक्शनशी रिलेटेड म्हणजे उत्पादनाशी रिलेटेड असणारे ऑल एक्सपेन्सेस डेबिट साईडला शो करायचे आहेत आणि क्रेडिट साईडला इन्कम म्हणजे जे गुड्स सोल्ड करून येणार आहेत म्हणजे सेल्सशी रिलेटेड. आता इथं तुम्ही थोडासा विचार करा की डायरेक्ट सेल्स, फक्त सेल्स येतात तिथं क्लोजिंग स्टॉक, याच्या व्यतिरिक्त ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला काही येत नाही. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हा कशासाठी स्थापन केलेला असतो, तर मालाची विक्री करण्यासाठी आपण ऑफिस ओपन करतो. मग इथं ऑफिसचे एक्सपेन्सेस, कशासाठी टाकले, तर गुड्स सोल्ड करण्यासाठी ओपन केलेलं आहे. त्या ऑफिसला जे एक्सपेन्सेस होतात त्याला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणतात. आणि ऑफिस सेल्सशी रिलेटेड आहे म्हणून आपण वस्तू उत्पादन करण्याचं काम हे कंपनीचं असतं. कंपनीचे एक्सपेन्सेस ट्रेडिंगला येतात आणि ऑफिसचे एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉसला येतात. तर तुम्ही विचार करून बघायचं आहे, वस्तू विक्रीसाठी जे पण खर्च येणार आहे ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आणि वस्तूचं उत्पादन करण्यासाठी प्रोडक्शन करण्यासाठी जे पण एक्सपेन्सेस येणार आहेत ते ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. आता इथं तुम्हाला मी पहिलं नाव सांगितलेलं आहे डिलेवरी व्हॅन रनिंग चार्जेस. आता आपण हे डिलेवरी व्हॅन म्हणजे याचा अर्थ काय आहे, एक व्हॅन आहे ते माल तुमचा पोचवण्याचं काम करते. म्हणजे हे सेल्सशी रिलेटेड एक्सपेन्सेस आहे, म्हणजे वस्तू विकली आणि तो पोचवण्याचं काम कोण करतं, व्हॅन करते. म्हणून हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येणार आहेत. म्हणून तुम्ही इथं पेन्सिलने लिहून ठेवा, पी म्हणजे प्रॉफिट अँड लॉस आणि DR म्हणजे डेबिट साईड. स्टॉक ऑफ रॉ मटेरियल ऑन 1 एप्रिल 2024. तर आता इथं माझ्या लक्षात आलं होतं वर रीड करताना की आपल्याला इयर आपलं कधीच आहे, तर 24-25 आपलं इयर आहे. तर इथं 1 एप्रिलला जो ह्याला आपण ओपनिंग स्टॉक म्हणतो, कारण जो वर्षाच्या सुरुवातीचा असतो किंवा जिथं आपलं इयर स्टार्ट होतं तिथला स्टॉक असतो त्याला आपण ओपनिंग स्टॉक म्हणतो. हा आहे ओपनिंग स्टॉक, कारण हा 1 एप्रिल 2024चा आहे. हा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला येणार आहे म्हणून TDR लिहिलं. T म्हणजे ट्रेडिंग, DR म्हणजे डेबिट. सेकंडरी पॅकिंग. आता बघा, पहिलं पॅकिंग कोण करतं, वस्तू तयार झाली, फॉर एक्झाम्पल तुमची मोबाईल बनवण्याची कंपनी आहे, तर तुम्ही मोबाईल एक पीस तर असं लावून ठेवणार नाही, स्टोअर करून ठेवणार नाही गोडाऊनमध्ये. मग तुम्ही काय करणार, पहिलं त्या मोबाईलला एक बॉक्समध्ये पॅक करणार आणि मग ते बॉक्स पॅक केलेले मोठे बॉक्स तुम्ही साठवून ठेवणार किंवा स्टोअर करून ठेवणार आणि जसं मागणी येईल तसे ते मोबाईल तुम्ही विक्रीसाठी बाहेर जातील. म्हणजे जो पहिला एक्सपेन्सेस असतो तो तुम्ही करता त्याला प्रायमरी पॅकिंग म्हणतो, की जेव्हा वस्तूचं प्रोडक्शन झालं की तो तसंच्या तसं मोकळं वस्तू ठेवत नाही, तर त्याला पहिल्या पॅक केलं जातं, त्याला प्रायमरी पॅकिंग म्हणतात. आणि जेव्हा वस्तू विकली जाते, आता फॉर एक्झाम्पल तुम्ही जर कधी कुठल्या दुकानात गेला आणि मोबाईल घेतला तर ते तुमच्या हातात फक्त मोबाईल देतात का, तर नाही, त्याच्याबरोबर तुम्हाला कॅरी बॅग पण देतात. तो बॉक्स जो कंपनीनं पॅक केलेला असतो तो पण देतात, पण त्याच्यासोबत तुम्हाला कॅरी बॅग देतात, म्हणजे बॅग देतात, म्हणजे ते सेकंडरी पॅकिंग आहे.
तर सेकंडरी पॅकिंग हे कुठे येणार आहे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, कारण वस्तू विकण्यासाठी आलेलं विक्रीची रिलेटेड हा खर्च आहे, म्हणून ह्याला आपण सेकंडरी पॅकिंग असं म्हणतो आणि ते सेकंडरी पॅकिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येतं. सेल ऑफ स्क्रॅप, रॉ मटेरियल आहे. रॉ मटेरियल म्हणजे कच्चा माल कशासाठी उपयोगी येतो? तर वस्तू तयार करण्यासाठी. आणि जे स्क्रॅप निघालेलं आहे ते विकलं तर हे येणार आहे ट्रेडिंग अकाउंटच्या बघा इथं सेल ऑफ स्क्रॅप, विकले म्हणजे इन्कम झालं, आपल्याला पैसे मिळालेत म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला येणार आहे, कारण हे इन्कम आहे. विकलं आहे आपण रॉ मटेरियलचं जे स्क्रॅप आहे ते. त्याच्यानंतर लिहिलं इरिकवरेबल बॅड डेट्स. इरिकवरेबल म्हणजे हे RDD आहे, तुम्ही इथं लिहून ठेवा, हा RDD आहे. RDD आपण शो करतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. त्याच्यानंतर सॅलरी अँड वेजेस, पहिलं जर सॅलरी आलं तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, म्हणून इथं लिहिणार आहोत आपण PDR. त्याच्यानंतर आहे, आता जर समजा वेजेस अँड सॅलरी आलं तर ट्रेडिंग अकाउंटला, आणि सॅलरी अँड वेजेस आलं, पहिलं जर नाव सॅलरी आलं तर प्रॉफिट अँड लॉसला. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे रॉ मटेरियल परचेस, हे परचेजेस आहेत ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. त्याच्यानंतर लिहिलं आहे कॅश टर्नओव्हर म्हणजे सेल्स, कॅश सेल्स आहेत, हे रोखीची विक्री आहे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. फक्त वाचताना नीट लक्ष देऊन रीड करा. परचेजेस आहेत, आता ह्याला रिटर्न्स आहेत का बघायचं, म्हणजे मग आपल्याला परत इथं स्टार करून ठेवायचं आहे म्हणून. तर हे कॅश सेल्स आहेत. रिटर्न फ्रॉम कस्टमर, हे सेल्स रिटर्न आहेत. तर हे सेल्स रिटर्न आहे, तुम्ही काय करायचे आहे, सेल्सला तुम्हाला स्टार करायचं आहे. अजून सेल्स हे कॅश सेल्स आहेत ना, ह्याला तुम्ही काय करा, इथं स्टार करून ठेवा, कारण ह्याच्यातून हे लेस होणार आहे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. कस्टमर म्हणजे कोण आहे? तुमचा ग्राहक आहे. तुम्ही ग्राहकाला माल विकलाय आणि विकलेला माल परत आला म्हणून त्याला सेल्स रिटर्न म्हणतात. सेल्समधून ते लेस होईल. कस्टमर कोण आहे? तुमचा ग्राहक आहे, म्हणून हे आहे सेल्स रिटर्न ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. कॅरेज ऑन परचेजेस हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, कारण हे कॅरेज एक्सपेन्सेस आहे. कशाचा? तर वस्तू खरेदी करण्यासाठी आलेला खर्च आहे. परचेजेस कुठं असतात? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. कॅरेज, नुसतं कॅरेज आलं तरी ट्रेडिंग अकाउंटला, परचेज ऑन कॅरेज आलं तरी ट्रेडिंग अकाउंटला. पण विकल्यानंतर, वस्तू विकल्यानंतर तो त्या कस्टमरच्या ग्राहकाच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी जर तुम्ही एक्सपेन्सेस केले असतील तर त्याला सेल्स रिलेटेड असतं, त्याला कॅरेज आउटवर्ड म्हणतात. तर हे लक्षात ठेवा, कॅरेज आउटवर्ड आलं तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला, कॅरेज इनवर्ड आलं तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, आणि कॅरेज ऑन परचेज आलं तरी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. नुसतं कॅरेज आलं तरी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. फक्त कॅरेज आउटवर्ड म्हणजे गुड्स आपला सेल झालेला आहे, सेल झाल्यानंतर कस्टमरच्या ग्राहकाच्या घरापर्यंत जर तो गुड्स आपण पाठवला असेल तर त्याला आपण काय म्हणतो? कॅरेज. मग ते कॅरेज आउटवर्ड असतं, ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येतं. लाईट अँड पॉवर आलं तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, आणि पॉवर अँड लाईट आलं तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. तर लाईट म्हणजे ऑफिसमधली लाईट आहे आणि त्याचा हा एक्सपेन्सेस आहेत, म्हणजे ही इलेक्ट्रिसिटी बिल आहे. त्याच्यानंतर दिले स्टॉक ऑफ रॉ मटेरियल ऑन 31 मार्च 2025. हा क्लोजिंग स्टॉक आहे, 31 मार्च आहे क्लोजिंग स्टॉक, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला असतो. रॉ मटेरियलचा क्लोजिंग स्टॉक आहे. रेंट अँड टॅक्सेस पेएबल, रेंट आणि टॅक्स, आपण कशाचा रेंट भरतोय? तर ऑफिसचं भाडं भरतोय, टॅक्स भरतोय. टॅक्स कधी भरतो? वस्तू विकल्यानंतर भरतो. पेएबल आहे म्हणून हे येणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. पॉवर अँड लाईट हे येणार आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, कारण पॉवर म्हणजे मोठ्या मशीन चालवण्यासाठी लागणारी इलेक्ट्रिसिटी असते. त्याच्यानंतर प्रॉफिट ऑन सेल ऑफ ओल्ड इक्विपमेंट सोल्ड केलेला आहे, म्हणजे इक्विपमेंट इज अ ॲसेट आपण जर विकली आणि त्याचा जर प्रॉफिट झाला तर हे येतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला, कारण हे इन्कम आहे. वस्तू विकून प्रॉफिट झाला, वस्तू नाही ॲसेट विकून प्रॉफिट झाला तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला येतं. वेजेस अँड सॅलरी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. प्रायमरी पॅकिंग ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. पहिलं प्राथमिक पॅकिंग असतं, वस्तू तयार झाल्यानंतर कंपनी काय करते? पहिलं त्याला पॅक करून स्टोअरमध्ये, गोडाऊनमध्ये स्टोअर करून ठेवते, म्हणून त्याला आपण प्रायमरी पॅकिंग म्हणतो. सेकंडरी पॅकिंग हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला येतं, प्रायमरी पॅकिंग ट्रेडिंग अकाउंटला येतं. क्रेडिट सेल्स ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. आता बघा इथं एक कॅश टर्नओव्हर कॅश आहे, म्हणजे कॅश सेल्स आणि हे क्रेडिट सेल्स, ह्या दोघांना ॲड करून तुमचे टोटल सेल्स होतील. टोटल सेल्समधून रिटर्न फ्रॉम कस्टमर हे तुम्हाला लेस करायचं आहे, म्हणून काळजीपूर्वक बघा. तर हे काय होणार आहे? ह्या क्रेडिट सेल्समध्ये ॲड होणार आहे, म्हणून इथं 2 स्टार करा.
त्याच्यानंतर दिलं कॅरेज ऑन सेल्स. बघा, कॅरेज ऑन सेल्स, सेल्सशी रिलेटेड कॅरेज आहेत. कधी म्हणतील कॅरेज ऑन सेल्स, कधी म्हणतील कॅरेज आउटवर्ड. तर हे येणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, एक्सपेन्सेस आहे म्हणून डेबिटला. रिटर्न ऑन सप्लायर्स म्हणजे ज्याच्याकडून तुम्ही गुड्स खरेदी केला आहे त्याला तुम्ही माल परत केला, म्हणजे हे परचेसशी रिलेटेड आहे. म्हणून इथं बघा, परचेज ऑफ रॉ मटेरियल आहे ना, ह्याला स्टार करा, कारण ह्याच्यातून ते लेस होणार आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लेस होणार आहे, म्हणून तुम्ही इथं लेस लिहू शकता. त्याच्यानंतर दिलेलं आहे कॅल्क्युलेट द ग्रॉस प्रॉफिट रेशो अँड नेट प्रॉफिट रेशो अँड कमेंट ऑन द सेम. तर तुम्हाला काय करायचं आहे, कमेंट पण द्यायचे आणि 2 रेशो फाइंड करायचे. त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिला ट्रेडिंग अकाउंट एक बनवायचं आहे आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट एक बनवायचं आहे. बुकमध्ये त्यांनी एकत्र बनवलेलं आहे, पण मी तुम्हाला वेगवेगळं बनवून देणार आहे. तर मी इथं आखून घेतलेलं आहे, बघा लिहिलेलं आहे, इन द बुक्स ऑफ बकॅरो लिमिटेड बरोडा ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2025. डेबिट साईडला इथून इकडे डेबिट साईड आहे, इथून इकडे क्रेडिट साईड आहे, तुम्हाला लागता येतं. तर मी आता काय करणार आहे, क्वेश्चनचं आपण पोस्टिंग करणार आहोत. आता आपण इथं लिहून तर ठेवलेलंच आहे, फक्त बघून पोस्टिंग करायचं आहे. मी 2 अकाउंट ओपन केलेत, एक प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2025. इथं डेबिट साईड आणि क्रेडिट साईड. डेबिटला असतात इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट इन्कम. इथं येतं डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि ह्या साईडला येतं डायरेक्ट इन्कम. तर आता आपण इथं लिहून तर ठेवलेलंच आहे, पोस्टिंग करायचं आहे. नेहमी प्रॉफिट अँड लॉसला जेव्हा आपण पोस्टिंग कराल तेव्हा पहिली एक लाईन स्किप करून खाली जायचं आहे. तर पहिला आहे डिलिव्हरी व्हॅन रनिंग चार्जेस. तर तो आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटचा एक्सपेन्सेस. एक लाईन स्किप करा, त्याच्या खाली तुम्ही इथं 2 टाका. 2 टाकल्यानंतर लिहा डिलिव्हरी व्हॅन रनिंग एक्सपेन्सेस. रनिंग चार्जेस आहेत, मी एक्सपेन्सेस लिहिलं. तर अमाऊंट आहे त्याची 17,500. त्याच्यानंतर स्टॉक ऑफ रॉ मटेरियल हा ओपनिंग स्टॉक आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. पहिला आपण नेहमी ओपनिंग स्टॉकच लिहितो, तर तुम्ही इथं म्हणू शकता, आहे ते नाव लिहिलं तरी चालेल, स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. तारीख टाका इथं 1 एप्रिल 2024. अमाऊंट आहे 32,900. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सेकंडरी पॅकिंग येतं ट्रेडिंग अकाउंटच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. आपण इथं लिहू सेकंडरी पॅकिंग. अमाऊंट आहे 15,400. त्याच्यानंतर आहे सेल ऑफ स्क्रॅप. बघा इथं आहे सेल ऑफ स्क्रॅप रॉ मटेरियल. तर सेल ऑफ स्क्रॅप येणार आहे ह्या साईडला. आपण इथं काय करतो, तर सेल्स घेतो, मग थोडं खाली घेऊया इथं, बाय सेल ऑफ स्क्रॅप. सेल ऑफ स्क्रॅप रॉ मटेरियल. अमाऊंट बघा व्यवस्थित 1,900. त्याच्यानंतरचा नाव आहे इरिकवरेबल बुक डेट्स, म्हणजे RDD आहे, तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येतो. इथं लिहिणार आहोत इरिकवरेबल बुक डेट्स. अमाऊंट आहे 11,900. त्याच्यानंतर आहे सॅलरी अँड वेजेस, ते पण इथंच येतं, सॅलरी अँड वेजेस. अमाऊंट आहे 20,000. रॉ मटेरियल परचेज, हे परचेजेस आहेत, ते इथं येईल टू रॉ मटेरियल परचेजेस. रॉ मटेरियल परचेजेस आहेत
2,69,800. 2 लाख आतमध्ये लिहायचं आहे कारण रिटर्न्स आहे त्याला. 2,69,800. 69,800 आपण आतमध्ये लिहिलं कारण परचेज रिटर्न आहे ते खाली बघा. रिटर्न्स टू सप्लायर आहे, हे ह्याच्यातून मायनस होणार आहे म्हणून. त्याच्यानंतर आहे ह्याच्या खाली एक डॉट सोडून द्यायचा म्हणजे आपल्याला कळतं की त्याच्या खाली जागा सोडायची आहे म्हणून. त्याच्यानंतर आहे टर्न ओव्हर कॅश. इथं येणार आहे बाय सेल्स, कॅश सेल्स. इथं आपण म्हणू सेल्स, त्याच्यामध्ये लिहूया कॅश सेल्स. सॉरी काय लिहिले, हां टर्न ओव्हर कॅश सेल्स खाली आहेत. ह्याच्या खाली कुठंतरी क्रेडिट सेल्स पण आहेत, बघूया आपण. कॅश लिहिले म्हणजे कॅश सेल्सच आहेत. अमाऊंट आहे 1,06,900. आतमध्ये लिहिणार आहोत 1,06,900 आणि त्याच्या खाली क्रेडिट सेल्स येणार आहेत आणि रिटर्न्स पण आहेत त्याला. त्याच्यानंतर आहेत रिटर्न फ्रॉम कस्टमर. त्याच्या अगोदर आपण कॅश सेल्स घेऊया. सॉरी क्रेडिट सेल्स कुठंतरी, हां इथं आहेत बघा क्रेडिट सेल्स 3,98,700. इथं घेऊया आपण क्रेडिट सेल्स 3,98,700. ह्या दोघांचं ॲड करूया म्हणजे टोटल सेल्स मिळतील आपल्याला. तर व्यवस्थित करूया. त्याच्यातून लेस करायचं आहे आपल्याला रिटर्न्स. इथं करूया 1,06,900 प्लस 3,98,700. 3,98,700 एवढी आली अमाऊंट तुमची. टोटल आले 5,05,600. 5,05,600. त्याच्यातून लेस करायचं आहे बघा. इथं लिहिलेलं आहे लेस रिटर्न फ्रॉम कस्टमर्स. रिटर्न फ्रॉम कस्टमर्स अमाऊंट आहे त्याची रिटर्न फ्रॉम कस्टमरची 5,600. 5,600 बाहेर येतील 5 लाख. बाहेर येतील 5 लाख. हे याच्यातून मायनस केलं बघा. 5,000 मायनस 5,600 अमाऊंट आली 5 लाख सेल्स. त्याच्यानंतर आहे आता आपण एक एक कर डबल, फक्त हे रिटर्न्स हे क्रेडिट सेल्स आपण घेतलेले आहे, डबल घेऊ नका. रिटर्न फ्रॉम कस्टमर कॅरेज ऑन परचेजेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. ह्याच्या खाली एक लाईन सोडू, एक दोन लाईन सोडूया आपण. कॅरेज ऑन परचेजेस कॅरेज ऑन परचेजेस किती आहेत बघा. 10,900. 10,900. नेक्स्ट आहे कॅरेज ऑन परचेजेस नंतर लाईट अँड पॉवर. लाईट अँड पॉवर ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. टू लाईट अँड पॉवर अमाऊंट किती आहे नीट बघा. लाईट अँड पॉवर कॅरेज परचेजेस 19,100. 19,000 नीट बघा, चुकू नये म्हणून काळजीपूर्वक बघूया आपण. रिटर्न परचेज ऑन कॅरेज 10. हां बरोबर आहे. लाईट अँड पॉवर 19,100. 19,100. त्याच्यानंतर आहे लाईट अँड पॉवर नंतर आहे स्टॉक ऑफ मटेरियल रॉ मटेरियल 31 मार्च 2025. क्लोजिंग स्टॉक आहे म्हणून आपण क्लोजिंग स्टॉक ह्या साईडला लिहितो. थोडं खाली ह्याच्यामध्ये अजून काय आहे का नाही, तर इथं लिहूया आपण स्टॉक ऑफ रॉ मटेरियल 31 मार्च 2025. क्लोजिंग स्टॉक आहे, तारीख पण त्यांनी दिलेली आहे. क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट आहे 38,700. 38,700. त्याच्यानंतर क्लोजिंग स्टॉक नंतर आहे रेंट अँड टॅक्सेस पेएबल. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला रेंट अँड टॅक्सेस
रेंट अँड टॅक्स काय लिहिलं आहे, टॅक्सेस पेएबल. अमाऊंट किती आहे चेक करा व्यवस्थित. 1800. 1800. त्याच्यानंतर आहे पॉवर अँड लाईट. पॉवर अँड लाईट इथं येईल पॉवर अँड लाईट. अमाऊंट आहे त्याची पॉवर अँड लाईट 11,800. 11,800. त्याच्यानंतर आहे प्रॉफिट ऑन सेल ऑफ ओल्ड इक्विपमेंट. ह्या साईडला येईल, इथं एक लाईन सोडायची आहे. खाली येईल इथं प्रॉफिट ऑन सेल ऑफ ओल्ड इक्विपमेंट. अमाऊंट आहे पॉवरची 11,800 नंतर आहे 5,400. अमाऊंट आहे 5,400. त्याच्यानंतर वेजेस अँड सॅलरी अमाऊंट आहे 17,400. वेजेस अँड सॅलरी. $17,400. त्याच्यानंतर आहे प्रायमरी पॅकिंग. प्रायमरी पॅकिंग अमाऊंट आहे 6,300. 6,300. त्याच्यानंतर आहे क्रेडिट सेल्स. आपण घेतलेले आहेत इथं क्रेडिट सेल्स. त्याच्यानंतर आहे कॅरेज ऑन सेल्स. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला कॅरेज ऑन सेल्स. कॅरेज ऑन सेल्सची अमाऊंट आहे 19,700. 19,700. आणि त्याच्यानंतर आहे रिटर्न टू सप्लायर्स. ते सेल्स परचेज रिटर्न आहे, इथे येईल लेस रिटर्न्स टू सप्लायर्स. अमाऊंट आहे 8,500. 8,500. ह्याला लेस करून आपल्याला बाहेर घ्यायचं आहे. आपण बघूया इथं 2,69,800 मायनस 8,500. बाहेर अमाऊंट आली परचेजेसची 2,61,300. तर आता आपला हा सगळं पोस्टिंग करून इथं झालेला आहे. याचा ग्रॉस प्रॉफिट काढायचा आहे, याचा नेट प्रॉफिट काढायचा आहे. आता आपल्याला बुक लागणार नाही आहे, तर आपण पहिलं ग्रॉस प्रॉफिट आणि नेट प्रॉफिट काढून घेऊया. तर इथं आपण वर्किंग करूया. इथं काय करू, ह्या साईडची टोटल करू. 5 लाख प्लस 1,900 प्लस 38,700. अमाऊंट आली आपली 5,40,600. आपण इथं ना हे पेजवर एका लिहून घेऊया. ही क्रेडिटची टोटल आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडची टोटल आहे 5,40,600. आता आपण डेबिट साईडची टोटल करू. 32,900 प्लस 2,16,300 प्लस 10,900 प्लस 11,800 प्लस 17,400 प्लस 6,300. टोटल आली 2,95,600. ह्या दोघांचा आपल्याला आता मायनस करायचं आहे, म्हणजे डिफरन्स मिळेल आपल्याला. 5 आणि 5 10 0 ह्याच्या 10 10 4 14 4 ह्याच्या 3 आणि 2 5 2,45,000. तुम्हाला इथं पण करून दाखवते. 5,40,600 2,45,000. तर आला हा आपला ग्रॉस प्रॉफिट 2,45,000.
45 काहीतरी चुकतंय वाटतं. परत एकदा आपण करून बघूया. 1 मिनिट बघूया अमाऊंट बरोबर आहेत का. 32 6 10,000 11,800 17,400 6,300 इकडची टोटल 5,40,000. इथलं काहीतरी चुकलं वाटतं. परत एकदा बघू आपण. 32,900 प्लस 2,61,300 प्लस 10,900 प्लस 11,800 प्लस 17,400 प्लस 6,300 3,40,600. थांबा, क्रेडिटची टोटल किती आली बघा. पहिली 5,40,600 आली क्रेडिटची टोटल होती. क्रेडिट साईडची टोटल होती 5,40,600 क्रेडिटची टोटल होती. आता डेबिटची टोटल आलेली आहे 3,40,600. ह्या दोघांचं मायनस केलं, लेस केलं, ह्या दोघांचं लेस केलं तर 2 लाख येतं आहे बघा. हा आहे ग्रॉस प्रॉफिट. जी पी ग्रॉस प्रॉफिट. तर आपण इथं लिहिणार आहोत टोटल. जी मोठी आहे ती लिहायची. मोठी टोटल आहे 5 लाख. क्रेडिटची टोटल मोठी आहे, जास्त आहे 5,40,600. तीच टोटल आपण इथं लिहिणार आहोत 5,40,600. आणि डिफरन्स कितीचा आला तर 2 लाखाचा आला. 2 लाख आपण इथं लिहिणार आहोत. त्याला म्हणणार आहोत ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट. आणि ह्याला तुम्ही स्टार करायचं आहे. ब्रॅकेटमध्ये तुम्ही लिहू शकता बॅलन्सिंग फिगर. ही तुमची महत्त्वाची अमाऊंट आहे. त्याच्यावरून तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट कळणार आहे. ग्रॉस प्रॉफिट एवढा आहे, सेल्स एवढे आहेत. त्याच्यावरून तुम्ही रेशिओ फाइंड करू शकता. आता आपण नेट प्रॉफिट शोधूया. नेट प्रॉफिट कसं शोधायचं बघा. हा ग्रॉस प्रॉफिट आपला इथं जातो. आपण इथं लिहितो बाय ग्रॉस प्रॉफिट BD ब्रॉड डाऊन. किती होता तर 2 लाख. आता आपल्याला आपण काय केलं बघा. नेट इथं काय केलं. हा ग्रॉस प्रॉफिट डेबिटला होता, तो क्रेडिटला ट्रान्सफर केला. आता आपण ह्याला क्लोज करणार आहोत. क्लोज करताना पण इथं बघायचं आहे कुठल्या साईडची टोटल जास्त आहे. क्रेडिट साईडची टोटल बघा किती येते. क्रेडिट साईडची टोटल आहे 2,05,400. 2,05,400 ही क्रेडिट साईडची टोटल आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटची. आपण डेबिटची टोटल करूया. 17,500 प्लस 15,400 प्लस 11,900 प्लस 20,000 प्लस 19,100 प्लस 1,800 प्लस 19,700. टोटल आली 1,05,400. 1,05,400. डेबिट साईडची टोटल लेस करणार आहोत 1,05,400. तर 1 लाख रुपीज येते. मायनस केलं तर आहे नेट प्रॉफिट. मी चेक करते बरोबर आहे का. नेट प्रॉफिट 1 लाख. आन्सर इज करेक्ट. तर टोटल आपली येणार आहे 2,05,400. ह्याला डबल अंडरलाईन करा. तिचा अमाऊंट इथे येईल 2,05,400. डिफरन्स आला त्याला आपण नाव देणार आहोत नेट प्रॉफिट. 1 लाख रुपयाचा डिफरन्स आला. हा डिफरन्स त्याला आपण म्हणणार आहोत टू नेट प्रॉफिट. CD ह्याला आपण स्टार करणार आहोत. ब्रॅकेटमध्ये लिहिणार आहोत बॅलन्सिंग फिगर. आता आपल्याला इथं रेशिओ काढायचा आहे. तर आपण पहिला रेशिओ काढू. ग्रॉस प्रॉफिट रेशिओ त्याने सांगितले कॅल्क्युलेट द रेशिओ. पहिला आहे ग्रॉस प्रॉफिट रेशिओ. इज इक्वल टू ग्रॉस प्रॉफिट डिवाइड बाय नेट सेल्स इंटू 100. तर ग्रॉस प्रॉफिट तुम्ही इथं काढलेला आहे. अमाऊंट आलेली आहे तुमची 2 लाख.
2 लाख. नेट सेल्स बघा इथं आहेत बाहेरच्या आउटरच्या कॉलममधले 5 लाख रुपीज इंटू 100. तर आपण कॅल्सीवर करून बघूया काय येतं आहे. 2 लाख डिवाइड बाय 5 लाख इंटू 100. 40%. पर्सेंटचं साईन द्यायला विसरायचं नाही. 40%. आन्सर आला, फक्त चेक करते बरोबर आहे का. आन्सर इज करेक्ट. आता आपल्याला दुसरा रेशिओ काढायचा आहे, नेट प्रॉफिट रेशिओ. नेट प्रॉफिट रेशिओ इज इक्वल टू नेट प्रॉफिट डिवाइड बाय नेट सेल्स इंटू 100. नेट प्रॉफिट आहे तुमचा 1 लाख. नेट सेल्स आहेत, नेट सेल्स इथं आहेत 5 लाख इंटू 100. आन्सर करून बघूया आपण किती येतं आहे. 1 लाख डिवाइड बाय 5 लाख इंटू 100. 20%. आन्सर आलं 20%. आता आपण अजून आपल्याला काय करायचं आहे, त्यांनी क्वेश्चनमध्ये असं सांगितलेलं आहे की तुम्ही काय करा, त्याच्यावर कमेंट द्या की हा जो रेशो तुम्ही काढलेला आहे तो काय सांगतो, म्हणजे तुमच्या बिझनेसची पोझिशन काय सांगतो हे सांगायचं आहे. तर त्याच्यासाठी मी अगोदरच नोट्स काढून ठेवलेले आहे की जी तुम्हाला मला लिहिण्यामध्ये व्हिडिओ लेंदी न व्हावा म्हणून मी थोडीशी झेरॉक्स काढून घेतलेली आहे. तर मी ह्या रेशोची कमेंट तुम्हाला सांगणार आहे, कारण क्वेश्चनमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही काय करा, कमेंट द्या. कमेंट द्या म्हणजे हे जे रेशो आलेले आहेत हे रेशो ह्या बिझनेस संबंधी काय इन्फॉर्मेशन देतो. तर पहिला रेशो आहे ग्रॉस प्रॉफिट रेशो. ते सांगतायत की इट शो हाऊ मच ग्रॉस प्रॉफिट इज अर्न फ्रॉम सेल्स. हाऊ मच म्हणजे इथं असं म्हणायचं आहे की तुम्हाला जो ग्रॉस प्रॉफिट अर्न झालेला आहे, मिळालेला आहे फ्रॉम सेल्स, सेल्सपासून जो ग्रॉस प्रॉफिट मिळालेला आहे तो बघा इथं असं म्हणायचं आहे की विक्रीतून सेल्समधून, फ्रॉम सेल्स म्हणजे विक्रीतून जो ग्रॉस प्रॉफिट आहे, जो तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट मिळालेला आहे तो नफा किती आहे तो दाखवतो, शो करतो. काय तर ग्रॉस प्रॉफिट शो करतो फ्रॉम सेल्समधून किती अर्न झालं, सेल्समधून किती तुम्हाला प्रॉफिट मिळाला हे ग्रॉस प्रॉफिट रेशो सांगतो. म्हणजे वस्तू विकून स्थूल मनाने. आता ग्रॉस म्हणजे काय तर अंदाजे असतो, तर अंदाजे तुम्हाला सेल्समधून, सेल्समधून अर्न म्हणजे मिळाला, ग्रॉस प्रॉफिट हाऊ मच किती हे शो करतो. ग्रॉस प्रॉफिट रेशो तुम्हाला सेल्समधून किती ग्रॉस प्रॉफिट मिळाला हे दाखवतो. हायर रेशो इज इक्वल टू बेटर बिझनेस. जर जास्त असेल, रेशो जर जास्त असेल तर तुमचा बिझनेस काय आहे, बेटर आहे. तर ग्रॉस प्रॉफिट चांगलंच आहे, कारण 40% आहे म्हणजे तुमच्या बिझनेसची कंडिशन बेटर आहे. पुढं सांगितलेलं आहे मी इथं, इट टेल्स वेदर बाईंग प्रोड्युसिंग अँड सेलिंग आर डन प्रॉपरली. म्हणजे इथं आपल्याला असं म्हणायचं आहे की हा रेशो हे सांगतो की जो बाईंग प्रोडक्टिंग अँड जो सेल्स म्हणजे तुम्ही खरेदी केलं आणि विक्री केली, तर खरेदी आणि विक्रीमध्ये जी तुम्ही काय करता हे एक समजतं की उत्पादन आणि विक्रींचे योग्य प्रमाणात आहे का नाही ते समजतं. म्हणजे इथं त्यांचं प्रॉपरली आपल्याला काय कळतं की त्यांचं प्रमाण योग्य आहे का ते कळतं. पुढं सांगितलं इट ऑल्सो शो इफ द प्रॉफिट ऑन गुड्स इज इनफ. म्हणजे इथं आपल्याला असं म्हणायचं आहे की नफा हा पुरेसा आहे का हे समजतं ह्याच्यावरून, की जो आपण प्रॉफिट घेतलेला आहे तो पुरेसा आहे का हे ग्रॉस प्रॉफिट रेशो आपल्याला सांगतो. ग्रॉस प्रॉफिट शो बी इनफ टू पे ऑल एक्सपेन्सेस. म्हणजे जे ग्रॉस प्रॉफिट हा इनफ असावा किंवा एवढा असावा की आपले ऑल एक्सपेन्सेस आपण पे करू शकू असा असावा. म्हणजे त्याच्यातून इथं आपल्याला असं म्हणायचं असावा की सर्व खर्च भरून गेले पाहिजेत. हे जे खर्च आहेत, जे ऑल एक्सपेन्सेस आहेत तो भरून काढण्यासाठी ग्रॉस प्रॉफिट रेशो इनफ असावा. असा आपला हा रेशोला तुम्ही इथं कमेंट लिहायची आहे, तुम्ही लिहायची आहे. पुढं दिलेला आहे नेट प्रॉफिट रेशो, ह्याची कमेंट आहे नेट प्रॉफिट रेशोची. इट शो हाऊ मच फायनल प्रॉफिट इज अर्न फ्रॉम सेल्स. आता बघा सेल्समधून
अर्न झाला मिळाला नेट प्रॉफिट म्हणजे फायनल प्रॉफिट, शेवटचा प्रॉफिट, त्याला आपण नेट प्रॉफिट म्हणतो. हाऊ मच, किती प्रॉफिट अर्न झाला हे नेट प्रॉफिटवरून कळतं. त्याच्यानंतर सांगितलं आहे इट टेल्स द रिलेशन बिटवीन नेट प्रॉफिट अँड नेट सेल्स. नेट सेल्स आणि नेट प्रॉफिटचं रिलेशन आपल्याला इथं ह्या रेशोवरून समजतं की तुम्हाला नेट प्रॉफिट किती झालं आहे हे सेल्सवर कळतं. सेल्स जास्त प्रॉफिट जास्त म्हणजे तुमचं सेल्सची रिलेशन काय आहे ते समजतं. नेट प्रॉफिट कॅन बी बिफोर टॅक्स अँड आफ्टर टॅक्स. नेट प्रॉफिट हा बिफोर टॅक्स पण असू शकतो किंवा आफ्टर टॅक्स पण असू शकतो. फायनली आपल्याला इथं काय कळतं तर टू नो बिझनेस प्रॉफिटॅबिलिटी, बिझनेसची प्रॉफिटॅबिलिटी म्हणजे प्रॉफिट मिळवण्याची क्षमता आपल्याला ह्याच्यावरून कळते. वी शुड लुक ॲट बोथ ग्रॉस प्रॉफिट रेशो अँड नेट प्रॉफिट रेशो टुगेदर. आणि जेव्हा तुम्हाला बिझनेसची प्रॉफिटॅबिलिटी काढायची असेल तर ग्रॉस प्रॉफिट रेशो आणि नेट प्रॉफिट रेशो दोघं एकसाथ काढणं किंवा दोघा रेशोना एकसाथ बघणं हे खूप गरजेचं आहे. ही झाली शॉर्ट नोट किंवा कमेंट, ही तुम्हाला लिहायची आहे. तर ही कमेंटची तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि लिहून घ्या. तुम्हाला हे लिहायचं आहे आणि सोप्या भाषेत मी तुम्हाला काढून दिलेली आहे नोट. तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवण्याचं काम तुम्ही करायचं आहे. धन्यवाद.